25 मिनिटं 50 बातम्या या बुलेटिनमध्ये स्वागत। आता पुढच्या बातम्यांकडे वळूया। राज्यातील प्रलंबित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे। 29 महापालिकांसह 257 नगरपालिकांच्या निवडणुका 2.5 वर्षांपासून प्रलंबित असल्याने सुनावणीकडे सगळ्यांचं लक्ष आहे। आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे। मंत्र्यांच्या 100 दिवसांच्या कामाचा आढावा घेतला जाणार आहे। नगरपालिका निवडणुकीसंदर्भात चर्चेची शक्यता आहे। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे मैदानात उतरले। तंतरवाली सराटीतील जरांगेंच्या उपोषणाचा आजचा 4था दिवस आहे। एसटी तिकिटाच्या भाडेवाढी विरोधात उबाठा पक्ष आक्रमक झालाय। उबाठा पक्षाकडून भाडेवाढी विरोधात राज्यभरात आंदोलन करण्यात येणार आहे। बाबा सिद्दीकीनं एका बिल्डरनं धमकी दिली होती असा त्यांचा मुलगा झिशान सिद्दीकीचा दावा आहे। बाबा सिद्दीकी दररोज डायरी लिहून ठेवत असत असंही झिशान म्हणतोय। बाबांच्या डायरीत एका स्थानिक नेत्याचंही नाव आहे असं त्यानं सांगितलं। अली खान याच्यावर लीलावती रुग्णालयात उपचारांसाठी झालेला 25 लाख रुपयांचा खर्च विमा कंपनीने तात्काळ मंजूर केला। मात्र सामान्यांना विम्याचा दावा मंजूर करून घेताना चक्रा माराव्या लागतात। केवळ वलयांकित व्यक्ती आणि पंचतारांकित रुग्णालय असल्याने सैफ अली खानला विशेष वागणूक मिळाली याची चौकशी करण्याची मागणी तज्ञ डॉक्टरांच्या संघटनेने विमा नियामक प्राधिकरणाकडे केली आहे। कोल्हापुरामध्ये जीबीएसचे 2 रुग्ण सापडल्याची माहिती आहे। सीपीआर रुग्णालयात दोघांवर उपचार सुरू आहेत। दोघांची प्रकृती उत्तम आहे। पुण्यात जीबीएसच्या आजाराने कहर केलाय। पिंपरी चिंचवडमध्येही 15 संशयित रुग्ण आढळून आले। त्याच पार्श्वभूमीवर पालिकेने कडक पावलं उचलायला सुरुवात केली आहे। टँकर, विहिरी, बोरवेलमध्ये पुरवठा होणाऱ्या पाण्याची तपासणी केली जाणार आहे। दूषित पाण्यामुळे जीबीएस हा आजार होत असल्याचं समोर आलंय। त्यामुळे आता पुणे पालिकेतर्फे धायरी, किरकिटवाडीमधील सोसायट्यांना पिण्याच्या पाण्याचे टँकर पुरवण्यात येणार आहेत। पुण्यामध्ये जीबीएस रुग्णांच्या रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होतीये। यामुळे गंभीर आरोग्य समस्या निर्माण झाली आहे। याची दखल केंद्र सरकारने घेतली आहे। महाराष्ट्रातील आरोग्याची ही समस्या हाताळण्याकरता केंद्र सरकारने उच्चस्तरीय समिती नियुक्त केली आहे। राज्यामध्ये गुइनेल बॅरे सिंड्रोममुळे एका संशयित रुग्णाचा मृत्यू झाला असून रुग्णांची संख्या 101 वर गेली आहे। या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सोमवारी 7 जणांच्या तज्ञांचं पथक राज्यात तैनात केलंय। हे पथक वाढत्या रुग्णसंख्येचे निरीक्षण आणि व्यवस्थापन करण्याकरता राज्य सरकारला मदत करणार आहे। नवीन वर्षात फ्लॅट जमीन खरेदी करायची असेल तर लवकर करा, कारण राज्यात लवकरच खरेदी विक्रीचे भाव वाढणार आहेत। राज्य सरकारने 1 एप्रिल पासून रेडी रेकनरच्या दरात 10% वाढ करायचं ठरवलंय। सोन्याच्या किमतीत किरकोळ घसरण झाली आहे। सोमवारी सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 82,580 रुपये इतका झाला। सोन्याच्या किमतीत अचानक झालेली वाढ अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी संबंधित असल्याचं मत तज्ञांनी व्यक्त केलंय। राज्य परिवहन महामंडळाच्या स्वमालकीच्या दरवर्षी 5,000 याप्रमाणे येत्या 5 वर्षात 25,000 नव्या लालपरी बस घेण्याच्या प्रस्तावाला उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी तत्वतः मान्यता दिली आहे। हा प्रस्ताव लवकरात लवकर सादर करण्याच्या सूचना त्यांनी परिवहन विभागाला दिल्या आहेत। एका महिन्यात 300 युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्या घरगुती ग्राहकांना मोफत वीज मिळावी आणि अतिरिक्त वीज विकून उत्पन्न मिळावं यासाठी सुरू करण्यात आलेल्या प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेच्या अंमलबजावणीत महावितरणने बुधवारी 1 लाख घरांचा टप्पा ओलांडला आहे।
वरळी वांद्रे सागरी सेतूला जोडणाऱ्या पुलाचं लोकार्पण झाल्यानंतर सगळ्या मार्गिकांवरून वाहतूक सुरू झाली। पहिल्याच दिवशी तब्बल 36,000 वाहनांनी प्रवास केला। या मार्गावरून मरीन ड्राईव्ह ते वांद्रे अंतर अवघ्या 15 मिनिटात कापता येतं। पुण्यातील महात्मा फुले वाडा आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मारकाच्या विस्तारीकरणासाठी भूसंपादन आणि रहिवाशांचं अन्यत्र पुनर्वसन करण्याकरता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मान्यता दिली आहे। या कामांसाठी 200 कोटींचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे। पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल विभागाच्या वाणगाव ते डहाणू रोड रेल्वे स्थानकादरम्यान उड्डाणपुलाच्या कामाकरता आज मेगा ब्लॉक असणार आहे। त्यामुळे पश्चिम रेल्वेवरील काही रेल्वे गाड्या रद्द करण्यात आलेल्या आहेत। मध्य रेल्वेवर सलग 3 दिवस रात्रकालीन ब्लॉक घेण्यात आलाय। मंगळवारी रात्री 12:50 ते पहाटे 5:30 हा ब्लॉक असणार आहे। यामुळे रेल्वे गाड्यांवर परिणाम होण्याची शक्यता आहे। पश्चिम द्रुतगती मार्गावर वाहतुकीचा प्रचंड ताण असल्यामुळे या मार्गाचं काँक्रिटीकरण करणं अशक्य आहे। त्या मार्गाचं केवळ पुनर्पुष्टीकरण केलं जाईल। हा मार्ग MSRDCनं काही महिन्यांपूर्वी पालिकेकडे हस्तांतरित केलेला होता। चेंबूर ते संत गाडगे महाराज चौक या मोनो रेल्वेवर ऑगस्ट 2025 पासून आणखी 10 नव्या गाड्या प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहेत। त्याचं नियोजन महामुंबई मेट्रो संचालन मंडळानं केलं आहे। यातून मोनो मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळणार आहे। पुणे मेट्रोनं प्रवास करणाऱ्या पुणेकरांकरता आनंदाची बातमी। पुणे मेट्रोची सेवा रात्री 11 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे। मेट्रोच्या या निर्णयामुळे प्रवाशांना रात्री उशिरापर्यंत प्रवास करणं सोपं होणार आहे। कोकण रेल्वेनं गेल्या आर्थिक वर्षात केवळ प्रवासी वाहतुकीतून तब्बल 1,793 कोटींचा महसूल प्राप्त केला, तर विविध प्रकल्पांच्या माध्यमातून 2,393 कोटींचं उत्पन्न मिळालंय। फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात कचऱ्यावर कर लावण्याचं जाहीर केलं जाणार आहे। 500 चौरस फुटापर्यंत मालमत्ता कर माफ केल्यामुळे त्यावरील मालमत्तांना हा कर भरावा लागणार आहे। त्यामुळे पालिकेला किमान 10 कोटी उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे। मुंबईत सार्वजनिक ठिकाणी थुंकणारे किंवा कचरा करणाऱ्यांवर क्लीनअप मार्शल्सकडून धडक कारवाई सुरू केली आहे। 10 महिन्यामध्ये 1,45,438 जणांना दणका देण्यात आलाय। यामधून तब्बल 4,20,02,612 रुपयांचा दंड वसूल करण्यात आलाय। राज्य सरकारी सेवेत सध्या 3.25 लाख सरकारी पदं रिक्त आहेत। निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांमुळे दरवर्षी रिक्त पदांमध्ये 3% भर पडते। रिक्त पदांमुळे इतर कर्मचाऱ्यांवर कामाचा प्रचंड ताण पडतोय। त्यामुळे कर्मचारी त्रस्त आहेत। या सगळ्याचा परिणाम प्रशासकीय उत्पादकतेवर पडतोय। गेल्या 24 तासांमध्ये राज्यासह देशातील तापमानात बऱ्याच अंशी चढउतार झाल्याचं बघायला मिळालं। हवामान विभागाच्या माहितीनुसार पुढील 24 तासांमध्ये राज्यात किमान तापमानात 2 ते 3 अंशांची वाढ अपेक्षित आहे। उष्णतेचा दाह अधिक भासणार आहे। पुणे नाशिक औद्योगिक द्रुतगती महामार्ग कायमस्वरूपी बंद करावा आणि त्याबाबतची अधिसूचना काढावी अशी मागणी जुन्नर तालुक्यातील राजुरी इथल्या शेतकरी संघर्ष समितीने केली आहे। महामार्ग रद्द न झाल्यास ग्रामस्थ आंदोलनाची पुढील दिशा ठरवतील असा इशारा यावेळी देण्यात आला। पहाडी गोरेगाव मधील 35 मजली इमारतीचं बांधकाम पूर्ण झालंय। सध्या अंतर्गत कामं सुरू असून फेब्रुवारी अखेरपर्यंत ती पूर्ण करत मार्च अखेरीस इमारतीला निवासी दाखला मिळवण्याचं मुंबई महामंडळाचं नियोजन आहे। नववर्षाच्या पहिल्या महिन्यातही मुंबईत घर खरेदी विक्रीचा जोर कायम आहे। 2025च्या जानेवारीत आतापर्यंत एकूण 9,212 मालमत्तांची विक्री झाली आहे। याद्वारे राज्य सरकारला 740 कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झालेला आहे।
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं प्लास्टिक बंदीबाबत संपूर्ण राज्यात ठिकठिकाणी तपासणी आणि धडक कारवाई केली आहे। या कारवाईत 14.50 टन एकल प्लास्टिक जप्त करण्यात आले। संरक्षण मंत्रालयानं नियमांचं पालन न केल्याचं कारण देत 6 पाणबुड्या बांधण्याकरता L&T ची निविदा रद्द केली गेली आहे। यानंतर आता कंपनीला मोठा फटका बसलाय। त्यांचे तब्बल 70,000 कोटी रुपये नुकसानीत गेले। सेवा वाहिन्या टाकण्यासाठी रस्ता खोदायचा आहे तर ते काम आत्ताच करून घ्या। त्यानंतर पुढील 20 वर्ष रस्त्याकडे ढुंकूनही पाहता येणार नाही, कारण रस्ता काँक्रीटचा झाला की खोदकाम करता येणार नाही, असा इशारा आता पालिकेने सगळ्या यंत्रणांना दिला आहे। ठाण्यातील हायपर सिटी मॉलच्या दुसऱ्या मजल्यावर आग लागली। अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। बीडच्या नेकनूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्याकरता गेलेल्या एका महिलेला मारहाण करण्यात आली। 2 पुरुष कर्मचाऱ्यांनी काठ्यांनी मारहाण केली असा आरोप पीडितेनं केलाय। या महिलेनं या संदर्भात पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केली आहे। अक्कलकोटच्या सांगवी बुद्रुक इथं कारचा अपघात झाला। चालकाचं कारवरचं नियंत्रण सुटलं। भरधाव कार झाडावर जाऊन आदळली। चालक जखमी झालाय। कारचं मोठं नुकसान झालंय। ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांच्यावर वाळुंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। जरांगे पाटलांना नवनाथ वाघमारे यांनी माकड असा उल्लेख केला, त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। मालवणमधील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा 8 फुटाचा तलवारधारी पूर्णाकृती पुतळा उभारण्याचं काम सुरू झालंय। सध्या पुतळ्याच्या उभारणीकरता अत्यंत मजबूत असा पाया उभारला जातोय। एप्रिल महिन्यापर्यंत पुतळा उभारण्याचं काम पूर्ण करण्याचा मानस आहे। जळगाव जिल्ह्यातील बोदवड तालुक्यामध्ये मालमोडी इथल्या पाणी पुरवठा योजनेत भ्रष्टाचाराची तक्रार करण्यात आली आहे। या योजनेची चौकशी करावी यासाठी उपोषण करण्यात आलं। संभाजीनगरातील चिकलठाणा MIDC परिसरात असलेल्या कोहिनूर इंडस्ट्रीज मधील कूलर बनवणाऱ्या कंपनीत बनावट दारूचा कारखाना सुरू होता। त्या ठिकाणी राज्य उत्पादन शुल्क विभागानं छापा टाकला। 1,90,000चा मुद्देमाल जप्त केला। विज्ञान तंत्रज्ञानाच्या आणि मोबाईलच्या युगात महाराष्ट्राच्या अनेक लोककला व लोकसंस्कृती लुप्त होताना दिसून येत आहेत। याच लुप्त होणाऱ्या लोककला पुन्हा एकदा आपल्याला अनुभवता याव्यात, याकरता नागपूरमध्ये कलांचा महोत्सव भरवण्यात आलाय। जात्यावरच्या ओव्या, बहुरूपी कलाकार, नवकलाकार, वासुदेव, पोतराज, फुगडी, दंडार, करपल्लवी, गोंधळ, कळसूत्री, बाहुल्या यासोबतच अनेक लुप्त होणाऱ्या लोककलांचं सादरीकरण करण्यात येत आहे। जळगाव जिल्ह्यात नोकर भरतीच्या नावाखाली मोठा स्कॅम होत असल्याचा आरोप आमदार मंगेश चव्हाणांनी केला आहे। जिल्हा दूध संघ आणि इतर शासकीय नोकर भरतीकरता ठाकरे गटाच्या माजी खासदारांनी अनेकांची कोट्यवधींची फसवणूक केल्याचा आरोप देखील करण्यात आलाय। चाळीसगाव इथल्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केलेल्या मृतदेहाची राख आणि अस्थी अज्ञातांनी चोरी केल्याचा अंदाज मृत व्यक्तीच्या कुटुंबियांनी केलाय। मृत व्यक्तीच्या कुटुंबियांनी पोलिसात धाव घेतली। अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला। जळगाव महापालिकेच्या गिरणा पंपिंग स्टेशनची 5 कोटी रुपये किमतीची जुनी ब्रिटिशकालीन पाईपलाईन चोरी प्रकरणी सुनील महाजन यांचा जामीन मंजूर झालाय। या प्रकरणी प्रमुख आरोपी असलेले महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांचा अंतरिम जामीन सोमवारी मुंबई उच्च न्यायालय संभाजीनगर खंडपीठात मंजूर झालेला आहे। जळगावच्या रायसोनी नगरात बांधकाम करताना इमारतीच्या 5व्या मजल्यावरून खाली कोसळून सेंटरिंगचं काम करणाऱ्या मजुराचा जागीच मृत्यू झाला। बांधकाम मजूर असताना कुठलेही सुरक्षा उपकरण वापरले जात नाही, मजुराने केलेला नसल्याची माहिती समोर आलेली आहे। सहकारी आणि खासगी दूध संघांकडून स्पर्धात्मक दरानं दूध खरेदी आणि सरकारी अनुदानामुळे समाधानकारक दर
यामुळे आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये राज्यात प्रतिदिन दूध संकलन विक्रमी 1,71,18,000 लिटरवर गेलंय. दुग्ध व्यवसाय विभागानं ही माहिती दिली असून हे आजवरचं सर्वाधिक दूध संकलन ठरलं आहे. इथे एक छोटासा ब्रेक पहा. फक्त 25 मिनिटं 50 बातम्या न्यूज 18 लोकमतवर. महाकुंभमेळ्यात शाही स्नानाकरता 45 दिवसात संगमात स्नान करण्याकरता मोठ्या प्रमाणात भाविक गर्दी करतायत. प्रयागराज इथं पोहोचण्यासाठी रस्ते, रेल्वे, विमानमार्ग सगळेच ओसंडून वाहत आहेत. विमानाचे दर तर 50,000च्या घरात गेले. आणखी वाढ होण्याची भीती व्यक्त होतीये. जगभरात गाजलेला कोल्ड प्लेचे हिंदी आणि मराठी बोलून मन जिंकणारे क्रिस मार्टिन यांनी आता भारतीयांचे पुन्हा एकदा मन जिंकले. क्रिस मार्टिन प्रयागराज इथल्या कुंभमेळ्यात पोहोचला आहे, तर त्रिवेणी संगमात स्नान करणार आहे. अयोध्येत रामलल्लाच्या दर्शनाकरता तुफान गर्दी उसळतीये. राम मंदिरात जाणाऱ्या रस्त्यावर तब्बल 2 किलोमीटरच्या रांगा आहेत. तर या गर्दीमुळे 2 भाविकांचा मृत्यू झाल्याचं समोर आलंय. यात एका महिलेचा आणि एका पुरुषाचा समावेश आहे. या दोन्ही भाविकांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्यानं झाल्याचं सांगितलं जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवर चर्चा केली. डोनाल्ड ट्रम्प दुसऱ्यांदा अमेरिकेचे अध्यक्ष बनल्यानंतर दोन्ही नेत्यांमधली ही पहिलीच चर्चा. सोन्याच्या किमतीत किरकोळ घसरण झाली आहे. सोमवारी सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅमला 82,580 वर गेलाय. सोन्याच्या किमतीत अचानक झालेली वाढ अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी संबंधित असल्याचं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. समान नागरी संहितेची अंमलबजावणी करणारं उत्तराखंड हे देशातील पहिलं राज्य ठरलंय. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी यूसीसीची अधिसूचना आणि त्याबाबतची नियमावली प्रस्तुत केली. त्यांनी विवाह, घटस्फोट आणि लिव्ह इन रिलेशनशिपच्या अनिवार्य नोंदणीकरता पोर्टलचं अनावरण केलं. मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमध्ये एका लग्न समारंभात सासरे आणि जावई यांच्यात भांडण झालं. दोन्ही बाजूंनी दगडफेकच सुरू झाली आणि घरांचं आणि वाहनांचं नुकसान झालं. उत्तर प्रदेशातील सुलतानपूर इथल्या सरकारी शाळेतून एक लाजिरवाणी घटना समोर आली आहे. दुचाकीवरून मुख्याध्यापक आणि शिक्षक एकमेकांना भिडले. त्यामुळे शिक्षणाधिकाऱ्यांनी संपूर्ण कर्मचाऱ्यांचे पगार थांबवलेले आहेत. बिहारची राजधानी पाटणा इथं जमिनीच्या वादातून गोळीबार करण्यात आला. दारूच्या नशेत एका व्यक्तीवर गोळीबार केल्याचं समोर आलेलं आहे. गोळीबाराचा व्हिडिओ समोर असून पोलिसांनी आरोपीची ओळख पटवून अटक केलेली आहे. झारखंडमधील सरायकेला इथं 3 मजली जीर्ण इमारत जमीनदोस्त झाली. कंपनीनं बिल्डिंग रिकामी करण्याकरता आधीच घोषणा केली होती. त्यामुळे सगळे 16 फ्लॅट्स आधीच रिकामे करण्यात आले होते. जयपूर महानगरपालिकेत स्वच्छता कर्मचाऱ्यांनी गोंधळ घातला. आंदोलक कर्मचाऱ्यांनी कचरा फेकून मुख्यालयाच्या गेटची तोडफोड केली. पोलिसांनी 4 कर्मचाऱ्यांना अटक केली. झारखंडच्या जमशेदपूरमध्ये चोरीची घटना घडली आहे. दयाल सिटी अपार्टमेंट इथल्या 4 घरांमध्ये दरोडा टाकण्यात आला. यावेळी लाखोंच्या रकमेसह सोन्याचे दागिने घेऊन चोरटे पसार झाले. चोरीची ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. रांचीमध्ये मेडिकलचे विद्यार्थी आणि परिसरातील काही तरुणांमध्ये वाद झालाय. या वादाचे रूपांतर हाणामारीत झालं असून या प्रकरणी एका तरुणाला पोलिसांनी अटक केलेली आहे. झारखंडच्या धनबादमध्ये भीषण अपघात झाला. या ठिकाणी एका भरधाव ट्रकनं दुचाकीस्वाराला शिरडलं. या दुचाकीस्वाराचा मृत्यू झालाय. संतप्त नातेवाईकांनी या ठिकाणी रास्ता रोको केला. बिहारमधील मुझफ्फरपूरमध्ये दुचाकीवरून जात असलेल्या महिला शिक्षिकेवर झाडाची फांदी पडली. यामध्ये महिला शिक्षिकेचा मृत्यू झालाय. अपघाताचा व्हिडिओ समोर आहे. रांचीमध्ये हत्तींची दहशत पसरली आहे. इथल्या ग्रामीण भागातील
क्षमा करा, बातमी आहे रांचीमधली. रांचीतल्या हत्तींची दहशत बघायला मिळते. इथल्या ग्रामीण भागातील घरांची हत्तींनी नासधूस केली आहे. यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीती आहे. उत्तराखंडमधील उत्तरकाशी जिल्ह्यात लागलेल्या भीषण आगीत 9 घरं जळून खाक झाली. अपघातात एका महिलेचा मृत्यू झालाय. 25 कुटुंब बेघर झाली आहेत. प्रशासनाने पीडित कुटुंबाला सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन दिलं आहे. उत्तर प्रदेशच्या बागपतमध्ये शालेय विद्यार्थ्यांच्या 2 गटात वाद झाला. यावेळी एकमेकांवर वार करण्यात आले. यात काही विद्यार्थी जखमी झालेत. या धक्कादायक घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर पोलीस या प्रकरणी तपास करतायत.